बघ आपण नेहमीच बोलतो. हं. पण आपण कधी आपला आवाज ऐकत नाही. हां, ही एक सायकॉलॉजी आहे. बरोबर. मला सुद्धा माहीत नव्हतं माझा आवाज कसा आहे. एकदा टिळक स्मारकला माझा मित्र मला भेटला अच्छा. आणि तो म्हटला, "अरे बरं झालं देवासारखा भेटलात." हां. म्हटलं, "काय रे बाबा काय झालं?" तर "तू नाटकात काम करतोस ना?" हं, म्हटलं, "हो करतो." "एक काम कर ना, हं. एक पान आहे माझ्याकडे, बरं. तेवढं मला रेकॉर्ड करून दे ना." म्हणजे काय करायचं असतं? तो म्हणाला, "रेकॉर्डिंग स्टुडिओ असतो, हां, तिथे हां. जाऊ आपण. एक तर तेवढं मला तू वाचून दे. मला ते म्हणजे काय ती जाहिरात होती का हो, काय होतं हो. मला काय आठवत नाही नीट." म्हटलं, "अरे हे मी कधी केलेलं नाही. मला काही माहिती नाहीये." हं, हं. तो म्हणे, "चल मी तुला सांगतो. पण आता तू भेटलाच आहेस आणि माझी अच्छा. आता गरज आहे. तर बरं. तू चल माझ्याबरोबर." म्हणून सदाशिव पेठेतल्याच एका स्टुडिओमध्ये त्यांनी मला नेलं. ते पान दिलं. हं. मी मग त्यांनी मला सांगितलं कसं वाचायचं. तर एक ते छोटंसं पान होतं. 12-15 ओळी होत्या त्या. त्या वाचायला मला कमीत 30-40 मिनिटं लागली. बरं. कारण मला अनुभव नव्हता. तो हं. माईक, ती बंद खोली हो, हो. आणि असं सगळ्या दडपण लोकांच्या नजरा आणि तो तुमच्यावरती. समोरचा सारखा असा म्हणायचा, असं-असं. वाढवा. काय आपलं केलं बाबा. पण अच्छा. चांगलं झालं. बरोबर. तो जो रेकॉर्डिस्ट होता, हां, हां. तो म्हणाला, "नाव काय तुमचं?" हं. म्हटलं, "हे नाव आहे." "मग तुमचा आवाज चांगला आहे. हं, हं. तुम्ही ही कामं करता का?" म्हटलं, "हे पहिला प्रसंग आहे माझा. मी अच्छा. आजपर्यंत ही कामं केलेली नाहीयेत." बरं, बरं. झालं ते सगळी चर्चा. आम्ही दोघं खाली उतरलो. हं. त्यावेळेस त्यांनी मला ₹50 दिले. बरं. म्हटलं, "हे काय?" हं. तो म्हटला, "हे मानधन आहे. हं. तुम्ही जे वाचलं." अरे! वाचायचे पण पैसे मिळतायत. वाह, वाह! क्या बात है! आणि मग त्यानंतर या नवीन क्षेत्राकडे हं, हं. माझी शोध मोहीम सुरू झाली. सुरू झालं. बरोबर. मग इकडे जा, तिकडे जा, ह्यांना भेट, त्यांना भेट हं. आणि त्याच दरम्यान गणपती आले. हं, हं, हं. गणपती आल्यानंतर काही स्टुडिओजना भेटलो. बरोबर आहे. मग देखाव्यांचं रेकॉर्डिंग हो, हो. आणि या देखाव्यांच्या रेकॉर्डिंगमुळे मात्र मला खूप फायदा झाला. राक्षसाचाही आवाज काढायचा, हो, हो, हो. देवाचाही आवाज काढायचा, सामान्य माणसाचाही आवाज हं, काढायचा. हं, हं, हं. मग याची मी माझीच प्रॅक्टिस करायला लागलो. अच्छा. व्हॉईस मॉड्युलेशन ओके. कसं करायचं? त्यावेळेस काही असे इन्स्टिट्यूट वगैरे नव्हत्या. हो, तुम्हाला हो. शिकवायला कोणी नव्हतं. तुम्हीच तुमचे गुरु होता आणि तुमचे बरोबर तुमचे शिष्य होता. आहे. हो, हो, हो. आणि मग व्हॉईस मॉड्युलेशन मी माझं शिकलो आणि मग या क्षेत्रामध्ये माझा चंचू प्रवेश झाला. मग जवळ-जवळ 20 वर्ष हं, हं, हं. पुढची मी गणपतीचे ऑडिओ रेकॉर्डिंग्स करत होतो. म्हणजे पारंपरिक देखावे असतील, पारंपरिक देवदत्तांचे देखावे, असतील, आधुनिक सामाजिक विषय देखावे, असतात. सामाजिक सगळं आलं बरोबर आहे, बरोबर त्याच्यामध्ये. आहे. हं, हं. मग जाहिरात क्षेत्र, टीव्हीवरच्या जाहिराती, त्यांना व्हॉईस देणं, हे मग सुरू झालं.